देवी भागवताने ज्यांनी 18 पुराणांची रचना केली असे अधिकारी महात्मे व्यास महाराज, त्यांच्या जीवनातील सुद्धा पुत्र वियोगाचं दुःख कमी झालेलं आहे. मग कथा आपण अर्ध्यापर्यंत पाहिली होती की व्यास महाराजांनी ते एक दृश्य पाहिलं, चिमणा आणि चिमणीचं. पुत्र प्राप्तीची इच्छा मनामध्ये निर्माण झाली. सुमेरू पर्वतावर गेले, तिथं नारदजी प्रगट झाले. व्यास महाराजांनी पुत्र प्राप्तीची इच्छा नारदजींना सांगितली, पण कोणत्या देवाची आराधना करू हे समजत नाही मला. तेव्हा नारदजींनी सांगितलं, एकदा असाच प्रश्न माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने विष्णू भगवंताला केला होता की तुम्ही मूळ सृष्टीचे मालक आहात, मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? तुमच्यापेक्षा कोणी मोठं आहे का? तेव्हा विष्णू भगवान सांगू लागले, ब्रह्माजी, या सृष्टीमध्ये जे काही चालतंय ते फक्त भगवतीच्या कृपेनं चालतंय. नदीचं वाहन असेल, पक्ष्यांचा थवा असेल, झाडाला हलणं असेल, डोलणं असेल, मनुष्याला चालणं असेल, एवढंच नाही, सूर्याला जरी पृथ्वीवर यायचं असेल तर ते फक्त तिच्या शक्तीनं चालते. कारण ती मातीच्या कणाकणामध्ये, झाडामध्ये, दगडामध्ये शक्ती रूपानं संचारलेली आहे. तिच्याशिवाय कोणताच मनुष्य कार्य करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपला हात मोडला. आता हात मोडला म्हणजे हातातली शक्ती गेली. हात मोडल्याच्या नंतर त्याच हाताने तुम्हाला तांब्या उचलता येईल का? जो हात गेलाय, जागेवरती मोडलाय, त्या हाताने काही वस्तू उचलता येईल का? नाही. का? कारण त्या हातातली शक्ती गेलेली आहे. म्हणून आपल्याला कोणतंच काम करता येणार नाही. विष्णू भगवान ब्रह्मदेवाला सांगतात की मी काहीच कार्य करत नाही, तीच सगळं करून घेते माझ्याकडून. का? कारण तिच्यामुळं मला हैग्रीव व्हावं लागलं. ती पण कथा आपण श्रवण केली की सगळ्या देवांनी ठरवलंय की यज्ञ करायचं. ब्रह्मदेवासहित सगळे देव वैकुंठाकडे गेले, पण विष्णू भगवान तिथं दिसले नाही. देवांबरोबर युद्ध करून विष्णू भगवान गाढ झोपी गेलेले. विष्णूंची झोप मोडण्यासाठी अनेक देवांनी प्रयत्न केला, पण महादेव बोलले कधी कुणाची झोप मोडायची नाही, त्याच्या एवढं मोठं पाप जगामध्ये कोणतं नाही. मग ब्रह्मदेवाने त्या वाळवीच्या किड्यांना सांगितलं, पण ती किडे पण हुशार होती. ते म्हटले, ब्रह्माजी, तुम्ही जर विष्णू भगवंताची झोप मोडवली तर ते तुमच्याकडलं पाप, आणि आम्ही मोडवली तर ते पुण्य का? बरं, त्यांची झोप मोडवली असती पण आमचा फायदा काय? मग त्या यज्ञातील अर्धा भाग त्या किड्यांना देण्याचा ठरवला. मग ती धनुष्याची सैल तुटली, विष्णू भगवंताचं मस्तक उडून गेलं. सगळ्या देवांनी रडायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणतात, रडू नका. काहीतरी विष्णूंचं मागच्या जन्माचं काहीतरी कर्म असेल, ते कर्म आता, कर्माचा परिणाम की त्यांचं मस्तक उडून गेलं, असं रडत बसू नका. इंद्र म्हटला, मी म्हटलो होतो विष्णू भगवंताची झोप मोडू नका, पण माझं कोणी ऐकलंच नाही. ब्रह्मदेव म्हटले, इंद्रा, जास्त बोलू नको तू. तुला पण तुझ्या कर्माचं फळ मिळालेलं आहे. तुला पण हजारो भग पडली होती. आणि आजही देवी भागवत सांगते, आपण जशी कर्म करू तशी फळ माणसाला भोगावीच लागतात. कर्म कुणाला चुकवता आलेलं नाहीये. म्हणजे जीवनामध्ये आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. जास्त दुःखाचे दिवस आले, समजायचं कुठंतरी कर्म चुकीचं झाले आपल्याकडून, आणि जास्त सुखाचे दिवस आले, समजायचं कुठंतरी चांगलं कर्म केलंय आपण. माणसाच्या जीवनाचा प्रवास हा सगळा कर्माच्या आधारावरती चाललेला आहे. जगी जीवनाचे सार
जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, क्षणिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करला नष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करला नष्ट, देह करी जैसे काही, देह करी जैसे काही, आत्मा भोगे तो इशारा, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 फळ देतो रे ईश्वर, फळ देतो रे ईश्वर. एकदा आमच्या ज्ञानेश्वरी ताईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जसं कर्म कराल तशी फळं मिळल. पण कर्म कुणाला चुकवता येत नाही. कर्मानं विश्वाच्या मालकाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, आपल्याला कसं सुटल कर्म. कळण्यासाठी एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक कंपनीचा मालक होता. त्या कंपनीमध्ये एक वयोवृद्ध मॅनेजर होता. अनेक वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होता. बिचारा वयोवृद्ध झाला, म्हातारा झाला. पण एक दिवस योगायोगाने त्या कंपनीचा जो मालक आहे ना, मालकाचा मुलगा कंपनी पाहायला आला. कंपनी काय चालले, कंपनीमध्ये कसं चाललंय, व्यवस्थित आहे का, सगळं पाहायला आला. कंपनीमध्ये आला आणि विनाकारण त्या मॅनेजरच्या कानामध्ये खडकन उडली. मॅनेजर बिचारा दुःखी झाला. तो म्हटला मी काही चूक पण केली नाही, कितीतरी वर्षापासून या कंपनीमध्ये मी काम करतोय, या मालकाच्या मुलानं मला मारलं, वाईट वाटलं. दुःखी झाला मॅनेजर आणि घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी म्हटली पाणी आणू का, पाणी देऊ का विचारलं. त्यानं पत्नीच्या कानामागे खडकन ओढली. ही म्हटली बाई मी आज तर काही केलं नाही, काही मागितलं नाही, काही दागिना मागितलं नाही, साडी मागितली नाही, फक्त यांनाच म्हटले पाणी देऊ का, पण यांनी मला मारलं. ती दुःखी झाली, कानाला हात लावला, गेली किचन मध्ये. तेवढ्यात तिचा मोठा मुलगा आला. आई 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 मला जेवायला दे. आता हिनं जेवायला द्यायचं की नाही, तिनं त्या लेकराच्या कानामागे काडकन ओढली. मुलगा म्हटला मी आज आईला काही केलं नाही, फक्त जेवण मागितलं, आईनं मला मारलं, आईनं मला मारलं. मुलगा दुःखी झाला, कानाला हात लावला आणि आला. तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ आला, गाडीचा खेळ खेळत. ते असतं ना हातामध्ये रिमोट आणि खाली गाडी, त्या रिमोटवर गाडी चालणार. ते गाडीचा खेळ खेळत आला आणि याची गाडी त्या मोठ्या दादाच्या पायाला लागली. हा म्हटला दादा माझी गाडी दे ना. आता यानं गाडी द्यायची की नाही. तो जवळ आला, दादानं गाडी दिली नाही म्हणून यानं त्या भावाच्या कानामागे खडकन ओढली. हा म्हटला दादानं मला मारलं, दादानं मला मारलं. हा पण दुःखी झाला आणि दारात बसला. दादानं मला मारलं. एक हात गालाला, एका हातामध्ये दगड घेतला आणि दारासमोर एक कुत्रं होतं झोपलेलं. तो दगड घेतला, कुत्र्याच्या अंगावरती धाडकन फेकला. कुत्रं काय 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 करत पळालं. रस्त्यानं कुत्रं पळालं. समोरून एक गाडी आली, 4 व्हीलर. कुत्रं गेलं जाऊन त्या गाडीला धाडकन धडकलं. कुत्रं गाडीला जाऊन धडकलं. त्या गाडीतून एक साहेब खाली उतरायला लागले. साहेब खाली उतरणार, पहिला पाऊल पडला. कुत्रं पळत पळत गेलं, साहेबांच्या पायाचा चावा घेतला. आता त्या साहेबाचा आणि कुत्र्याचा काही संबंध आहे का? आहे का संबंध?
झोप लागली काय? जागे आहात ना? कुत्र्याचा साहेबाचा काही संबंध आहे का? आहे. कारण ते कुत्र कोणत्या साहेबांच्या पायाला चावलं? ज्या साहेबांनी मॅनेजरच्या कानामागे ओढली ते कुत्र गेलं त्या साहेबांच्या पायाला. म्हणजे कर्म हे फिरून फिरून कर्म कोणाला चुकवता येत नाही. त्यामुळं जीवनामध्ये आपणच विचार करायचा, 100 वेळा विचार करायचा, अरे हे चुकीचं आहे का बरोबर आहे. कारण चांगलं कर्म केलं की त्याची चांगली फळं मिळतात आणि वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळत असतात माणसाला. ब्रह्मदेव म्हणतात, इंद्रा तू शांत बस, तुला सुद्धा तुझं कर्म चुकवता आलं नाही, तुला हजारो भग पडली होती. विष्णूंचं पण काहीतरी असेल म्हणून त्यांचं मस्तक गळून पडलं. जास्त कोणी आरडाओरडा करू नका. एक उपाय आहे, भगवतीची आराधना करा, तिची उपासना करा. आई जगदंबेची स्तुती केली आणि मग जगदंबा भवानी प्रगट होऊन देवांना आशीर्वाद दिला. सांगितलं विष्णू भगवंताचं मस्तक जे गळून पडले ते जगाच्या कल्याणासाठीच. का? हैग्रीव नावाच्या दैत्याने तप करून माझ्याकडून वरदान प्राप्त करून घेतलं की हैग्रीवाशिवाय मला मरण नकोय. घोड्याचं मस्तक बसवलं आणि त्याचा वध केला. जगदंबा माता की जय. अशा प्रकारे विष्णू भगवान शक्तीच्या कृपेने हैग्रीव झाले. एवढंच नाही, याच भगवतीच्या शक्तीने विष्णू भगवंताने मधु आणि कैटभ या 2 राक्षसांसोबत युद्ध केलेलं आहे. तर सुंदर अशी देवी भागवतामध्ये मधु आणि कैटभ या 2 राक्षसांची कथा आलेली आहे. जी कथा सूत महाराज शौनकादी महामुनींना सांगतात, जी कथा नारदजी व्यासांना सांगतात, तीच कथा आपण श्रवण करत आहोत. मधु आणि कैटभ कसे उत्पन्न झाले, त्यांचा जन्म कुठून झाला, त्याची कथा आलेली आहे. की भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये पोहडलेले आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. कितीतरी दिवस झाले विष्णू भगवंताला एवढी झोप लागली, एवढी योग निद्रा लागली की त्यांना भानच राहिलं नाही. आता पहा, काही माणसांना पण खूप गाढ झोपण्याची सवय असते, पण काही माणसं एवढे झोपतात गाढ, एवढे झोपतात की झोपेतून घोरायला लागतात. आता इथं कोण कसं काय आहे मी विचारत नाही, आपल्या मनालाच विचारा, आपण भरतो की नाही भरत. एखाद्या वेळेस या कोपऱ्यातून पलीकडच्या कोपऱ्यात उठणं हे बरं वाटतंय, पण झोपेमध्ये काही माणसं एवढे खार खूर करतात, त्यांच्या झोपेनं दुसऱ्याला झोप येत नाही. तर त्याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. दुपारी सांगितले मी, तोंडवाशी, डोळे उघडी, काही माणसं डोळे उघडे करून झोपतात, असं वाटतं ते आहेत की वर गेले तेच कळत नाही. काही माणसं तोंड वासून असंच तोंडामध्ये 2-3 वेळा माशी फिरून येते, पण यांना भानच नाही का, आता झोपच तशी असते ना. एकदा गंमत अशी झाली, एक सासरा आपल्या मुलीला भेटायला गेला, म्हणजे दुसऱ्या मुलीचं लग्न जमवायचं होतं. पहिलीचं लग्न झालं होतं, तिचा नवरा होता कंडक्टर. आता तो सासरा आपला आला मुलीला भेटायला. आलेल्या बाबांना पाहिलं, मुलीला खूप आनंद झाला. महिला मंडळ, कधीतरी तुमच्या माहेराला तुमचे वडील, तुमचे भाऊ जर तुम्हाला भेटायला आले, किती आनंद होतो का नाही? निमंदळ, आता नाव शिकले मी. होतो की नाही आनंद? एवढा आनंद होतो की आलेल्या वडिलांना भावाला पुरणपोळीचा स्वयंपाक, शुद्ध तुपातली पुरी, कुणाला भावाला, वारकऱ्याला नाही.
आपले वडील आणि भाऊ जर माहेरी आले, आपल्या सासरला आले, तर खूप आनंद होतो. पण याच्या उलट मला सांगा, तुम्ही माहेरी असता आणि माहेरी गेल्याच्या नंतर तुमचे मालक तुम्हाला घ्यायला आले, मग किती आनंद होतो. हा, मग तर असं तोंड होतं, घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात. काट्यांचं टोक जेव्हा वरच्या दिशेला असतं तेव्हा किती वाजतात, तसा चेहरा होतो. बाई आजच यांना यायचं होतं का. बरं आले नसते तर आणखीन 2-3 दिवस थांबले असते. पण तेच आपल्या सासरला जर भाऊ घ्यायला आलो तर एवढा आनंद होतो, खूप आनंद होतो. तसं आलेले त्या वडिलांना पाहून त्या मुलीला आनंद झाला. दिवसभर गप्पा गोष्टी रंगल्या. आता दुसऱ्या मुलीचं लग्न जुळवायचं होतं. रात्रीचा मुक्काम केला, दुसऱ्या गावाला जायचं होतं. तिथून पुढे रात्रीचा मुक्काम केला. पण त्या मुलीचा पती होता कंडक्टर. दिवसभर बसमध्ये थकून गेला बिचारा, घरी आला. पण त्याला झोपच येईना. पण एक सवय होती झोपेमध्ये बडबड करण्याची. तो जावई, तो कंडक्टर मध्यरात्रीलाच बडबड करायला लागला, खाली उतरा, वर चढा. सासरा बिचारा डचकून जागा झाला, त्याला काय झोपच येईना. आता झोपेमध्ये बडबड सुरू झाली, कशी झोप येईल. त्या जावायला वाटलं हे सासरी आपल्यालाच म्हणते की काय. वर चढा. आतमध्ये एक जिना होता. जावई त्या जिन्यावर चढला, तुरु 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 वर गेला. खाली बसा, पटकन खाली बसला. खाली उतरा, पटकन खाली उतरला. वर चढा, पुन्हा वर चढला. खाली बसा, खाली बसला. खाली उतरा, खाली उतरला. वर चढा, खाली बसा, खाली उतरा. वर चढा, खाली बसा, खाली उतरा. वर चढा, खाली बसा, खाली उतरा. रात्रभर त्या जावयाला कसलीच, त्या सासऱ्याला कसलीच झोप नाही. काय करावं, झोपच येईना. पाहता पाहता पहाटेचे 4 वाजले. पहाटेची वेळ ही साखर झोपेची असते. थोडीशी बारीक भुरळ आली, सासरा झोपला की जावई झोपेत बडबड करायचा. वर चढा, पुन्हा जागा. खाली बसा, पुन्हा जागा. खाली उतरा. मग तर जास्तच घाबरला. काय करावं काही कळेना. झोपलाच नाही बिचारा सासरा. सकाळ होण्याची वाट पाहिली. पहाटे 5 वाजताच आंघोळ केली, कपड्याचं गठुडं बांधलं, घराच्या बाहेर जाणार तर मुलीनं पाहिलं. बाबा, अहो 5 वाजता कुठं चाललात. ताईडे, मला थांबू नको तू, आता मी तुझ्या घरी कधीच येणार. अहो बाबा, झालं काय तुम्हाला, झालं काय. रात्रभर तुझा नवरा वर चढा, खाली बसा, खाली उतरा. वर चढा, खाली बसा, खाली उतरा. वर चढा, खाली बसा, खाली उतरा. अगं असं कुठं पाहुण्यांचा पाहुणचार असतो का. मी आलो होतो दुसऱ्या मुलीचं लग्न करायला, पण गमत अशी दुसरा सुद्धा कंडक्टर पाहिला होता. सासरा म्हटला भिकाऱ्याला देईन, पण कंडक्टरला देणार का. या कंडक्टरने एवढी फजिती केली, दुसरा काय करील काय माहिती. सासऱ्याला कपड्याचा गाठोडा घेतला, गेला बिचारा निघून. दृष्टांत संपला. म्हणजे काही काही माणसांना एवढी झोप लागते की झोपेमध्ये ते काय करतात ते त्यांनाच कळत नाही. पण आपण जर त्यांना सांगितलं तुम्ही घोरता, तुम्हाला झोपेमध्ये चालायची सवय, ते आपल्याच काहीतरी वाईट बोलत असतात. म्हणजे झोपेचे पण बरेच प्रकार आहेत. तसं विष्णू भगवंताला एवढी झोप लागली, भानच राहिलं नाही. परिणाम, त्यांच्या कानाच्या मळापासून 2 राक्षस तयार झाले. त्याच राक्षसांचं नाव एक आहे मधु आणि दुसरं आहे कैटभ. खूप काळ झोप लागल्या कारणाने कानामध्ये मळ तयार झाला आणि त्या मळापासून या 2 राक्षसांची निर्मिती झाली, मधु आणि कैटभ. पण विष्णू भगवंताच्या मळापासून हे 2 राक्षस तयार झाले. परिणाम, सगळीकडे आतंक पसरायला लागले. सगळीकडे एकच हाहाकार. मधु आणि कैटभ अन्याय अत्याचार करू लागले, अधर्मानं वागू लागले. शक्तीचा, बळाचा दुरुपयोग करू लागले.
देवांना सोडू की पळू करून सोडलं, इंद्राला सोडलं नाही, कुणाला सोडलं नाही, ब्रह्मदेवासहित. ब्रह्मदेवाला एवढा त्रास दिला, ब्रह्मदेव रागात आले आणि ब्रह्मदेव त्यांच्यासोबत युद्ध करू लागले. परिणाम, ब्रह्मदेवाला त्यांच्यासोबत युद्धच करता आलं नाही. मधु आणि कैटभ एवढे शक्तिशाली होते की त्यांच्या समोर ब्रह्मदेव सुद्धा टिकले नाहीत, एवढे शक्तिशाली होते. का? विष्णूंपासून ते तयार झाले होते म्हणून. आणि विशेष त्यांनी भगवतीची आराधना केली होती. ब्रह्मदेव म्हटले, अरे मी ब्रह्मदेव असून सुद्धा माझ्या शक्तीचा या 2 राक्षसांवरती काहीच उपयोग होत नाही, शक्तीच कोणती काम करत नाही. ब्रह्मदेव म्हटले, आता हे आपल्या हातून मरत नाहीत, याच्यासाठी आपण विष्णूंकडे जाऊ. ब्रह्मदेव धावत 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 क्षीरसागरामध्ये आले. पाहिले काय? विष्णू भगवान झोपलेले. आवाज दिला, विष्णू उठा, किती काळ झोपा घेता तुम्ही? तुमच्या कानापासून 2 राक्षस तयार झाले, याचही तुम्हाला भान नाही. किती काळ लुटून गेला, पण आणखीन तुम्ही जागे झाले नाही, उठा तुम्ही, असा आवाज दिला. ब्रह्मदेवाचा आवाज ऐकला आणि विष्णू भगवान डचकून घाबरून पटकन उठून बसले. काय झालं, काय झालं विचारलं ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हटले, विष्णू काय नाही झालं ते विचारा. अहो म्हणे, एवढी कुठं झोप घ्यायची असती का? बर झोप घेतली तर घेतली, परिणाम तुमच्या कानाच्या मनापासून 2 राक्षस तयार झाले. ते राक्षस एवढे शक्तिशाली आहेत की माझ्या शक्तीचा त्यांच्यावर काहीच प्रभाव होत नाही. आता या राक्षसांना तुम्हीच काहीतरी करा. आणि मग भगवान श्री नारायण क्षीरसागरातून उठले, मधु कैटभासोबत युद्ध करू लागले. पण ते युद्ध 1 नाही, 2 नाही, महिना नाही, 5000 वर्ष युद्ध चालू होतं. पण 2 राक्षस मरत नाही. विष्णू भगवंताने विचार केला, अरे ही माझ्यापासूनच तयार झाली, पण माझं ऐकत नाही, काय करावं काही कळेना. त्यावेळी विष्णू भगवंतानी जगदंबेचा धावा केला. धाव घाली आई, धाव घाली आई, ओ धाव घाली आई, धाव घाली आई, ओ धाव घाली आई, धाव घाली आई, ओ धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते साप माप गमारे ग, साप माप गमारे, साप माप गमारे ग, साप माप गमारे ग, साप माप गमारे. पानी द प म म म द प म ग ग ग प म ग, सारे ग म प द प प पानी द प म म म द प म ग ग प म ग रे, सारे ग म प द प, सारे ग म प द प, सारे ग म प द प. आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी. फिरणारी मारुती, फिरणारी मारुती, फिरणारी मारुती. आई जगदंबेचा धावा केला, आई भगवतीचं ध्यान केलं.
धाव घाली आई, धाव घाली आई, आता पाहती सकाळी, आता पाहती सकाळी, धाव घाली आई, धाव घाली आई. आई जगदंबेचं ध्यान केलं, अष्टभुजाधारी भगवती प्रगट झाली. आई हे दृष्ट पूर्ण पृथ्वी चक्र मोडण्याच्या पाठीमागे आहेत. देवांचं ऐकत नाहीत, ब्रह्मदेवाचं ऐकत नाही. माझ्याच पासून निर्माण झाले पण ते माझं देखील ऐकत नाही. आई या संकटातून तूच काहीतरी मार्ग काढ. आई जगदंबेनं सांगितलं, विष्णू काळजी करू नका, तुम्ही पुन्हा जा रणभूमीमध्ये मधु कैटभासोबत युद्ध करा. पण युद्ध करत असताना तुम्ही तुमचंच कौतुक करून घ्या. तुमचं कौतुक केलं की ते विचार करतील आम्ही युद्ध चांगलं करतो, पण हे विष्णू त्यांचंच कौतुक करून घेतात. परिणाम त्यांना राग येईल आणि रागामध्ये तेच म्हणतील तुम्ही मला काहीतरी मागा. तर या संधीचं सोनं करून तुम्ही त्यांच्याच मुखातून त्यांचं मृत्यूचं कारण मागून घ्या. असं जगदंबेनं सांगितलं आणि आई भवानी अदृश्य झाली. आई जगदंबेनं सांगितलंय त्याच प्रकारे विष्णू भगवान आता शक्तीने नाही युक्तीनं काम करायला सुरुवात केली. रणभूमीमध्ये आले, मधु कैटभासोबत घनघोर युद्ध सुरू झालं. परिणाम युद्धामध्ये विष्णू भगवान थकत होते, पण विष्णू भगवान म्हणायचे शाबास मधु, अरे काय युद्ध करतो तू, शाबास कैटभ, अरे तुझ्यासारखी युद्ध कला मी आजपर्यंत पाहिली नाही. माझ्यासोबत युद्ध करतात, ज्यांना मी निर्माण केलं त्यांच्यासोबत तुम्ही युद्ध करतात. तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. का मला तुमची युद्ध कला खूप आवडली, काय पाहिजे ते मागा. दोघ जण थोड्या वेळ शांतच झाले. ते म्हणतात अरे आम्ही युद्ध चांगलं करतो, आमच्या शक्ती पुढे विष्णूंची शक्ती काही काम करत नाही. विष्णू भगवान या युद्धामध्ये थकून जातात आणि वरून स्वतःचं कौतुक करतात आणि आम्हाला म्हणतात काय पाहिजे ते मागा. ते दोन्ही राक्षस म्हटली विष्णू भगवान आम्हाला फसवू नका. आम्हाला तुमचा डाव माहिती आहे. अरे युद्ध कला तर आमची चांगली, तुमच्यापेक्षाही आमच्याकडे जास्त शक्ती आहे. आमच्या शक्ती पुढे तुमची शक्ती टिकू शकत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे ना, आम्हाला पण माहिती आहे. पण तुम्ही आम्हाला म्हणता काय पाहिजे मागा. विष्णू आमची शक्ती तुमच्यापेक्षा चांगली आहे, आम्हीच म्हणतो तुम्हाला काय पाहिजे ते मागा. पण तुम्ही आम्हाला म्हणू नका तुम्हाला काय पाहिजे, कारण आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत. युक्तीने, शक्तीने, बलाने, या सगळ्या गोष्टीने आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत. तुम्हीच काहीतरी मागा. माणसं इथंच जास्त फसतात. जगाला मोठेपणा दाखवण्याची काही गरज नाही. आणि या बाबतीमध्ये संत महात्मे फार श्रेष्ठ ठरले. का? कारण संतांनी त्यांचा मोठेपणा कधीच जगाला दाखवला नाही. समाजाला उपदेश केला, बाबांनो जेवढे लहान व्हाल तेवढी साखर खाल, म्हणून माणसानं नेहमी लहान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहानपणा देवा देवा लहान
कधी मोठेपणा दाखवला नाही. आणि खरं या जगामध्ये महान कोण आहे? ज्याला लहान होता येतं, ज्याला नम्र होता येतं ना, तो व्यक्ती जगामध्ये महान आहे. नेहमी लहान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेवढे लहान व्हाल तेवढी साखर खाल. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. जीवनामध्ये नम्रता जर धारण केली आपण, समाजामध्ये जगत असताना नम्र राहिले तर तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण आता नम्रता पाहायलाच मिळत नाही. ज्या व्यक्तीला पाहावं, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये अहंकारच पाहायला मिळतो. अहंकार कधी होतो? ज्यावेळी मी बाहेर येतो, मी जागा होतो ना, समजायचं त्या माणसाला अहंकार झालेला आहे. उदाहरणार्थ एखादं काम केलं, एखाद्या व्यक्तीनं विचारलं कुणीतरी, कुणी केलं म्हणे, त्याच व्यक्तीनं सांगितलं हे काम मी केलं. जिथे मी येतो तिथे अहंकार येतो. आणि या अहंकाराने तर कुणाला सोडलेलं नाहीये. नारदजींना सुद्धा अहंकार झाला होता रूपाचा. जेव्हा विश्व मोहिनीला पाहायला निघाले, भगवंतानं त्यांचं एक रूप दिलं. कशासाठी? फक्त विश्व मोहिनीला प्राप्त करण्यासाठी. भगवान प्रकट हो जाओ. भगवान प्रकट झाले. क्या चाहिए? भक्ति ज्ञान वैराग्य नहीं भगवान, मुझे सुंदर बनाओ. कितना? बहुत सुंदर. कितना? बहुत सुंदर. कितना? बहुत 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 सुंदर. नारदजी किती सुंदर बनवू म्हणजे तुमचं एवढं सुंदर बनवा. कितीतरी रूप आहेत. सांगितलं मुझे हरी रूप दे दो. हरी या शब्दाचा अर्थ होतो बंदर, माकड. नारदजी सगळे सुंदर पण तोंडातच बंदर. रूपाचा अहंकार झाला. मी किती सुंदर, मी किती सुंदर, फक्त अंगच पाहत राहिले. सुंदर सुंदर अंग कांती पण तोंडच पाहिलं नाही. अहंकार झाला. येऊन बसले सभेमध्ये, राज दरबारामध्ये. विश्व मोहिनी आली. पहिलंच हे गिराईक पाहिलं, तिनं तोंडच फिरवलं, दुसऱ्या पंक्तीला गेली. नारदजी पटकन उठायचे. ओ कहा जा रही? उसने मुझे देखा नहीं. नारदजी म्हणायचे ती तिकडं कुठं चालली, तुने मला पाहिलं नाही. बाकीचे राजकुमार म्हणायचे नारदजी शांत बसा, ती तुमच्याकडे येणार आहे, कारण तुमच्या एवढं इथं कुणी सुंदर नाहीये. सुंदरतेचा रूपाचा अहंकार झाला. मग तर जास्तच फुगले नारदजी. मी किती सुंदर, मी किती सुंदर, फक्त अंग पाहिजे. मी किती सुंदर, मी किती सुंदर. परिणाम असा झाला, ज्या वाणीनं नारदजी भजन करत होते त्याच वाणीनं श्री नारायणाला, विष्णूला शाप दिला. हे का घडलं? फक्त अहंकारामुळं. नारदजींना रूपाचा अहंकार झाला नसता तर विष्णू भगवंताला शाप दिला नसता. अहंकार झाला म्हणून शाप दिला. आज थोडस सोनं जर आम्ही अंगामध्ये चढवलं, गळ्यामध्ये घातलं, तर बाईला वाटतं मी किती सुंदर. बाईतली लगेच मी जागी होते. नाही, तुमचं काही सांगत नाही, मी दुसरीकडलं सांगते. तिकडे गेलं की तुमचंच सांगायचं. गळ्यामध्ये अलंकार घातले की माणसाला अहंकार होतो. असं कोणी नाही अहंकार होत नाही. मी किती सुंदर, माझे एवढे दागिने कुणाला नाही, सगळ्यात जास्त माझ्याकडंच, हा अहंकार झाला. एक वाक्य सांगते, कळतंय का पहा. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही. गळ्यामध्ये कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहत नाही. पण याच गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहणार नाही. पण आज एवढे सोनं नाणं असतात गळ्यामध्ये, ते घातलं की बाईला भानच राहत नाही. म्हणजे अहंकार तुम्हा आम्हाला होतो, नवल नाही. या अहंकाराने चांगल्या चांगल्यांना सोडलं नाही. तुमची आमची काय व्यथा आहे.
म्हणून कधीच मोठेपणा जगाला दाखवायचा नाही. तर जसं भगवतीनं सांगितलं तसेच विष्णू भगवान करायला लागले. युक्तीचा वापर केला, पण या दोघांना अहंकार झाला की आम्ही मोठे विष्णू, आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत, आमची युद्ध कला तुमच्यापेक्षा छान आहे, आम्ही तुम्हाला काही मागत नाही, तुम्हीच आम्हाला मागा, काय पाहिजे मागा. शब्द जसे त्या दोन राक्षसांच्या मुखातून बाहेर पडले त्याच वेळी विष्णूंनी संधीचं सोनं केलं. विष्णू बोलले, मधु कैटभा, मी जे मागल ते द्याल का तुम्ही? का देणार नाही? काय पाहिजे मागा. मागतो, पण तुम्हाला संकल्प घ्यावा लागेल. ठीक आहे, चला आम्ही संकल्प घेतो, आम्ही काही घाबरत नाही. घेतला संकल्प, सोडला संकल्प. जसा संकल्प सोडला, विष्णू भगवान म्हटले, मधु आणि कैटभ, माझं एकच मागणं आहे की तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्याच हातून झाला पाहिजे. बापरे, दोघ जण थोड्या वेळ शांतच झाले. विष्णू भगवान हे काय मागून घेतलं? विष्णू बोलले, मधु आणि कैटभा, आता संकल्प तुम्हाला माघारी घेता येणार नाही. ठीक आहे, आम्ही संकल्प माघारी घेत नाही, पण तुमच्या हातून आमचा मृत्यू होईल, पण जिथे जमीन आहे त्याच जमिनीवरती आमचा मृत्यू. पाण्यामध्ये तुमच्या शक्तीचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. दिलं वरदान, सगळं देऊन टाकलं. आणि मग पाहता पाहता सगळीकडे क्षीरसागरामध्ये पाणी आहे. राक्षसांना माहिती होतं जिथं पाणी तिथं आमचा मृत्यू नाही, पण विष्णू भगवंताने शक्तीच्या आधारे आपल्या मांडीचा असा विस्तार केला आणि मांडीच्या त्या विस्तारावरती मधु आणि कैटभ यांचं घनघोर युद्ध सुरू झालं. मधु आणि कैटभ दोघांची शक्ती, युद्ध कला त्या ठिकाणी दाखवू लागले. परिणाम हळूहळू कमजोर होऊ लागले. त्याच वेळी विष्णू भगवंतानं संधीचं सोनं केलं. वरदान मागून घेतलं होतं की तुमच्या दोघांचं मरण माझ्या हातून झालं पाहिजे. अशा शक्तीचा उपयोग केला, अशा शक्तीचा अस्त्रशस्त्रांचा प्रहार केला की त्या प्रहारामध्ये मधु आणि कैटभ या दोन राक्षसांचा वध झाला. जगदंबा माता की जय. भगवतीच्या कृपेने जी युक्ती भगवतीने दिली विष्णू भगवंताला, त्याच युक्तीचं सोनं करून मधु आणि कैटभ ठार केले. दोघांचा वध झाला. ब्रह्मदेव, इतर सगळ्या देवांना आनंद झाला. सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली आणि आई जगदंबेचे वारंवार धन्यवाद व्यक्त केले. जगदंबा माता की जय. आई जगदंबेचे वारंवार धन्यवाद व्यक्त केले. यातून शिकायचं आहे की मधु आणि कैटभ, मधु म्हणजे मधासारखा गोड आणि कैटभ म्हणजे कारल्यासारखा कडवट. पहा, देवी भागवत सांगते, स्तुती ही मधासारखी गोड आहे आणि निंदा ही कारल्यासारखी कडवट आहे. म्हणून याच कानांनी कधी कुणाची जास्त स्तुती ऐकायची नाही आणि कधी कुणाची निंदा करायची. भगवतीची रूप वेगवेगळी आहेत, पण तिचं जे तत्व आहे ते मात्र एकच आहे. मग कधी ती कालिका झाली, कधी दुर्गा झाली, कधी महिषासुरमर्दिनी झाली. ही नाव का पडली? विनाकारण पडलेली नाहीत. तसे राक्षस जन्माला आले, त्या राक्षसांना मारण्यासाठी तिनं हे नाव धारण केलेलं आहे. तर अशी ही सनातनी भगवती माता, तिची अनेक रूप आहेत, अनेक रूपांनी ती नटलेली आहे. तिचा महिमा
कितीही शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण होऊ शकत नाही. का? कारण ती जग व्यापून जगाच्या पलीकडे आहे. म्हणून तर मागच्या सत्रामध्ये आपण एक कथा श्रवण केली. की या देवी भागवताने ज्यांनी 18 पुराणांची रचना केली असे अधिकारी महात्मे व्यास महाराज, त्यांच्या जीवनातील सुद्धा पुत्र वियोगाचं दुःख कमी झालेलं आहे. मग कथा आपण अर्ध्यापर्यंत पाहिली होती की व्यास महाराजांनी ते एक दृश्य पाहिलं, चिमणा आणि चिमणीचं. पुत्र प्राप्तीची इच्छा मनामध्ये निर्माण झाली. सुमेरू पर्वतावर गेले, तिथं नारद प्रगट झाली. व्यास महाराजांनी पुत्र प्राप्तीची इच्छा नारदजींना सांगितली, पण कोणत्या देवाची आराधना करू हे समजत नाही मला. तेव्हा नारदजींनी सांगितलं, एकदा असाच प्रश्न माझ्या पित्याने म्हणजे ब्रह्मदेवाने विष्णू भगवंताला केला होता की तुम्ही मूळ सृष्टीचे मालक आहात, मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? तुमच्यापेक्षा कोणी मोठं आहे का? तेव्हा विष्णू भगवान सांगू लागले, ब्रह्माजी, या सृष्टीमध्ये जे काही चालतंय ते फक्त भगवतीच्या कृपेनं चालतंय. नदीचं वाहन असेल, पक्ष्यांचा थवा असेल, झाडाला हलणं असेल, डोलणं असेल, मनुष्याला चालणं असेल, एवढंच नाही, सूर्याला जरी पृथ्वीवर यायचं असेल तर ते फक्त तिच्या शक्तीनं चालते. कारण ती मातीच्या कणाकणामध्ये, झाडामध्ये, दगडामध्ये शक्ती रूपानं संचारलेली आहे. तिच्याशिवाय कोणताच मनुष्य कार्य करू शकत नाही. उदाहरणार्थ, आपला हात मोडला. आता हात मोडला म्हणजे हातातली शक्ती गेली. हात मोडल्याच्या नंतर त्याच हाताने तुम्हाला तांब्या उचलता येईल का? जो हात गेलाय, जागेवरती मोडलाय, त्या हाताने काही वस्तू उचलता येईल का? नाही. का? कारण त्या हातातली शक्ती गेलेली आहे. म्हणून आपल्याला कोणतंच काम करता येणार नाही. विष्णू भगवान ब्रह्मदेवाला सांगतात की मी काहीच कार्य करत नाही, तीच सगळं करून घेते माझ्याकडून. का? कारण तिच्यामुळं मला हैग्रीव व्हावं लागलं. ती पण कथा आपण श्रवण केली की सगळ्या देवांनी ठरवलंय की यज्ञ करायचं. ब्रह्मदेवासहित सगळे देव वैकुंठाकडे गेले, पण विष्णू भगवान तिथं दिसले नाही. देवांबरोबर युद्ध करून विष्णू भगवान गाढ झोपी गेलेले. विष्णूंची झोप मोडण्यासाठी अनेक देवांनी प्रयत्न केला, पण महादेव बोलले कधी कुणाची झोप मोडायची नाही, त्याच्या एवढं मोठं पाप जगामध्ये कोणतं नाही. मग ब्रह्मदेवाने त्या वाळवीच्या किड्यांना सांगितलं, पण ती किडी पण हुशार होती. ते म्हटले, ब्रह्माजी, तुम्ही जर विष्णू भगवंताची झोप मोडवली तर ते तुमच्याकडलं पाप, आणि आम्ही मोडवली तर ते पुण्य का? बरं, त्यांची झोप मोडवली असती पण आमचा फायदा काय? मग त्या यज्ञातील अर्धा भाग त्या किड्यांना देण्याचा ठरवला. मग ती धनुष्याची सैल तुटली, विष्णू भगवंताचं मस्तक उडून गेलं. सगळ्या देवांनी रडायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणतात, रडू नका, काहीतरी विष्णूंचं मागच्या जन्माचं काहीतरी कर्म असेल, ते कर्म आता कर्माचा परिणाम की त्यांचं मस्तक उडून गेलं, असं रडत बसू नका. इंद्र म्हटला, मी म्हटलो होतो विष्णू भगवंताची झोप मोडू नका, पण माझं कोणी ऐकलंच नाही. ब्रह्मदेव म्हटले, इंद्रा जास्त बोलू नको, तुला पण तुझ्या कर्माचं फळ मिळालेलं आहे. तुला पण हजारो भग पडली होती, आणि आजही देवी भागवत सांगते,
आपण जशी कर्म करू तशी फळ माणसाला भोगावीच लागतात. कर्म कुणाला चुकवता आलेलं नाहीये. कर्म देवाला चुकवता आलं नाही. तुम्ही आम्ही माणसं आहोत. काय म्हणतील ताई, कुणाला कर्म चुकवता आलं नाही? चला रामायणामध्ये, रामायणातील प्रसंग आहे, पण रामायण फार गोड आहे. जन्म जन्म की खोज बताई, राम से चल के राम पे आई, प्रेम कोई हम और न जानी, राम से रूठे राम पे आई, राम सिया की करुण कहानी, एक ही चंदन एक ही पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। ओ मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदर्शन अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। दशरथ नंदन प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, जगदम्बा माता की जय। रामायण फार सुंदर आहे आणि खरंच
राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगत आहे. जन्म आणि मरण या दोन्ही काळामध्ये राम आठवला तर जीवन आराम आहे, नाही आठवला तर जीवन हराम आहे, पण रामच आहे. तर रामायणातील प्रसंग, राज आज्ञेनुसार रामरायांना अयोध्येची राजगादी मिळणार. पण नंतर लक्षात आलं, रे राजगादी नाही, 14 वर्षाचा वनवास मिळाला. कुणी म्हणेल ताई विश्वाचा मालक होता, वनवासामध्ये काहीतरी बदल करता आला असता, पण नाही. वनवासाला जाणं हे विश्वाच्या मालकाच्या कर्मात लिहिलेलं होतं, प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं. वनवासाला गेले. जेव्हा भरतजींना कळालं, रामरायांचे बंधू निसा गम पम गम पम गम गरे सा पम गम पम गम पम गम गरे सा निसा गज सा गम ग गम पम म पनी जानी द पम गरे सा गम पनी जानी द पम गरे सा गम पनी जानी द पम गरे सा गम पनी गम पनी उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, तेरे कर्म झाले भोगाले, तेरे कर्म झाले भोगाले, तेरे कर्म झाले भोगाले. उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, तेरे कर्म झाले त्याची भोगाले, तेरे कर्म झाले त्याची भोगाले, तेरे कर्म झाले त्याची भोगाले, त्याची भोगाले, त्याची भोगाले. केले कर्म झाले तिची भोगा आली, उपजले मेली ऐसे किती. म्हणजे जीवनामध्ये आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. जास्त दुःखाचे दिवस आले समजायचं कुठंतरी कर्म चुकीचं झाले आपल्याकडून, आणि जास्त सुखाचे दिवस आले समजायचं कुठंतरी चांगलं कर्म केलंय आपण. माणसाच्या जीवनाचा प्रवास हा सगळा कर्माच्या आधारावरती चाललेला आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, क्षणिक सुखासाठी आपुला कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करना नष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करना नष्ट. देह करी जैसे काही, देह करी जैसे काही, आत्मा भोगे तो इशारा, जैसे जात कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 फळ देतो रे ईश्वर, फळ देतो रे ईश्वर. एकदा आमच्या ज्ञानेश्वरी ताईसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म कराल तशी फळं मिळल. पण कर्म कुणाला चुकवता येत नाही. कर्मानं विश्वाच्या मालकाला सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, आपल्याला कसं सुटल कर्म. कळण्यासाठी एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक कंपनीचा मालक होता. त्या कंपनीमध्ये एक वयोवृद्ध मॅनेजर होता. अनेक वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होता. बिचारा वयोवृद्ध झाला, म्हातारा झाला. पण एक दिवस योगायोगाने त्याच्या कंपनीचा जो मालक आहे ना, मालकाचा मुलगा कंपनी पाहायला आला. कंपनी काय चाललंय, कंपनीमध्ये कसं चाललंय, व्यवस्थित आहे का, सगळं पाहायला आला. कंपनीमध्ये आला आणि विनाकारण त्या मॅनेजरच्या कानामध्ये खडकन ओढली. मॅनेजर बिचारा दुःखी झाला. तो म्हटलं मी काही चूक पण केली नाही, कितीतरी वर्षापासून या कंपनीमध्ये मी काम करतोय, या मालकाच्या मुलानं मला मारलं, वाईट वाटलं. दुःखी झाला मॅनेजर आणि घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी म्हटली पाणी आणू का, पाणी देऊ का विचारलं. त्यानं पत्नीच्या कानामागे खडकन ओढली. ही म्हटली बाई मी आज तर काही केलं नाही, काही मागितलं नाही, काही दागिना मागितलं नाही, साडी मागितली नाही, फक्त यांनाच म्हटले पाणी देऊ का, पण यांनी मला मारलं. ती दुःखी झाली, कानाला हात लावला, गेली किचन मध्ये. तेवढ्यात तिचा मोठा मुलगा आला. आई 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 मला जेवायला दे. आता हिनं जेवायला द्यायचं की नाही, तिनं त्या लेकराच्या कानामागे खडकन ओढली. मुलगा म्हटला मी आज आईला काही केलं नाही, फक्त जेवण मागितलं, आईनं मला मारलं, आईनं मला मारलं. मुलगा दुःखी झाला, कानाला हात लावला आणि आला. तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ आला, गाडीचा खेळ खेळत. ते असतं ना हातामध्ये रिमोट आणि खाली गाडी, त्या रिमोटवर गाडी चालणार. ते गाडीचा खेळ खेळत आला आणि याची गाडी त्या मोठ्या दादाच्या पायाला लागली. हा म्हटला दादा माझी गाडी दे ना. आता यानं गाडी द्यायची की नाही. तो जवळ आला, दादानं गाडी दिली नाही म्हणून यानं त्या भावाच्या कानामागे खडकन ओढली. हा म्हटला दादानं मला मारलं, दादानं मला मारलं. हा पण दुःखी झाला आणि दारात बसला. दादानं मला मारलं. एक हात गालाला, एका हातामध्ये दगड घेतला आणि दारासमोर एक कुत्रं होतं झोपलेलं. तो दगड घेतला, कुत्र्याच्या अंगावरती धाडकन फेकला. कुत्रं काय 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 करत पळालं. रस्त्यानं कुत्रं पळालं. समोरून एक गाडी आली, 4 व्हीलर. कुत्रं गेलं जाऊन त्या गाडीला धाडकन धडकलं. कुत्रं गाडीला जाऊन धडकलं. त्या गाडीतून एक साहेब खाली उतरायला लागले. साहेब खाली उतरणार, पहिला पाऊल पडला. कुत्रं पळत पळत गेलं, साहेबांच्या पायाचा चावा घेतला. आता त्या साहेबाचा आणि कुत्र्याचा काही संबंध आहे का? आहे का संबंध? झोप लागली काय? जागे आहात ना? कुत्र्याचा आणि साहेबाचा काही संबंध आहे का? आहे. कारण ते कुत्र कोणत्या साहेबांच्या पायाला चावलं? ज्या साहेबांनी मॅनेजरच्या कानामागे ओढली, ते कुत्र गेलं त्या साहेबांच्या पायाला. म्हणजे कर्म हे फिरून फिरून कर्म कोणाला चुकवता येत नाही. त्यामुळं जीवनामध्ये आपणच विचार करायचा, 100 वेळा विचार करायचा, अरे हे चुकीचं आहे का बरोबर आहे. कारण चांगलं कर्म केलं की त्याची चांगली फळं मिळतात आणि वाईट कर्म केलं तर वाईटच फळ मिळत असतात माणसाला. ब्रह्मदेव म्हणतात इंद्रा तू शांत बस, तुला सुद्धा तुझं कर्म चुकवता आलं नाही, तुला हजारो भग पडली होती. विष्णूंचं पण काहीतरी असेल म्हणून त्यांचं मस्तक गळून पडलं. जास्त कोणी आरडाओरडा करू नका. एक उपाय आहे, भगवतीची आराधना करा, तिची उपासना करा. आई जगदंबेची स्तुती केली आणि मग जगदंबा भवानी प्रगट होऊन देवांना आशीर्वाद दिला. सांगितलं विष्णू भगवंताचं मस्तक जे गळून पडले ते जगाच्या कल्याणासाठीच. का? हैग्रीव नावाच्या दैत्याने तप करून माझ्याकडून वरदान प्राप्त करून घेतलं की हैग्रीवाशिवाय मला मरण नकोय. घोड्याचं मस्तक बसवलं आणि त्याचा वध केला. जगदंबा माता की जय. अशा प्रकारे विष्णू भगवान
शक्तीच्या कृपेने हयग्रीव झाले